नमस्कार। जय नरहरी महाराज की जय। जय नरहरी। श्री संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शिव उपासक होते। एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहे असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय करून टाकला। अशा थोर संतांचा जन्म श्रावण शुक्ल 13 ला इसवी सन 1193 ला पंढरपूर इथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत बाबा आणि आईचे नाव सावित्रीबाई असे होते। श्री संत नरहरी महाराज यांचे काही अभंग आहेत। त्यापैकी देवा तुझा मी सोनार आणि माझे प्रेम तुझ्या पायी असे अभंग खूप प्रसिद्ध आहेत। श्री संत नरहरी महाराज हे वडिलोपार्जित स्वर्ण काम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले। नरहरी सोनार यांच्या घरी पारंपर्याने शंकराची पूजा चालू होती। त्यांचे वडील अच्युत बाबा हे मोठे शिवभक्त होते। ते रोज शिवलिंगाचा अभिषेक करून बेलपान अर्पण करूनच कामावर जात असे। भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला। बाळाच्या जन्माच्या 12व्या दिवशी चांगदेव महाराज नरहरींच्या घरी आले आणि त्यांनी बाळाचे नाव नरहरी असे ठेवले। श्री संत नरहरी महाराज यांचा विवाह वयाच्या 20व्या वर्षी झाला। त्यांच्या बायकोचे नाव गंगाबाई होते आणि मुलांचे नाव नारायण आणि मल्लीनाथ असे होते। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल ऋषी ब्लॉग्स। आय होप तुम्हाला आपल्या लास्ट व्हिडिओ मागणी तुमची व्हिडिओ आवडली असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज काय, आज संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आहे, तर आजचा ब्लॉग त्यांच्यासाठी असेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता दुकानात चाललो आहे, दुकानाच्या इथेच प्रोग्राम आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सराफ असोसिएशनच्या वतीनं मी आलेल्या सर्व सुवर्णकार बांधवांचं, मित्रपरिवार आणि या सराफ बाजारातील सर्व इतरही लोकांना की ज्यांनी आजच्या ह्या आमच्या संत नरहरी महाराजांच्या 739व्या पुण्यतिथीनिमित्त आज इथे सराफ असोसिएशनच्या वतीने एक असा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी बरेचसे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। आज या संत नरहरी महाराज यांच्या 739व्या पुण्यतिथीनिमित्त आज सराफ असोसिएशनचे सर्व पदाधिकारी की ज्यांनी हा असा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। आनंदाची गोष्ट आहे की सराफ असोसिएशनच्या वतीने हे कार्यक्रम करत असताना गेल्या 35 वर्षापासून आम्ही या सराफ असोसिएशनच्या इथे या प्रतिमा पूजनासाठी आणि संत नरहरी महाराजांच्या श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति। जय देव रत्नाकटिल वरातिल गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा
हिरे जडिता मुकुट शोभतो वरा धुन धुन त्रेणुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबो गर्भीतांबर परिवर वंदना सरसूड वक्र तुंडत्रे नयना रामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वावे लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझविन संहारी अनाथ नाथे अंबे करुणा विसारी वारी वारी नरहरी संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांची 739वी पुण्यतिथी आज नाशिक रोड देवी चौक येथील सराफ बाजारात मोठ्या उत्साहाने पार पडली। आमचे सर्व व्यावसायिक व्यापारी बंधू सुवर्णकार समाजाचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व व्यावसायिक आणि सुवर्णकार समाजाव्यतिरिक्त इतरही देवी चौकात परिसरात व्यवसाय करणारे सर्व व्यापारी मंडळ आमचे स्थानिक नेते कन्नूबाई ताजने राजेंद्र मोरे हे काही लोक असतील हे आवर्जून इथे उपस्थित होते। सर्वांनी एकजुटीचं प्रदर्शन दाखवलं आणि महाराजांना वंदन केलं। महाराजांची एकच शिकवण होती, तुम्ही धैर्याने मोठ्या चिकाट्याने कुठल्याही परमेश्वरावर पूजा करा, त्याची भक्ती करा, त्या भक्तीत विलीन व्हा, तरच तुम्हाला पांडुरंगाचं या शिव महात्म्याचं दर्शन होईल। आणि तेच या निमित्ताने इथं घडलेलं आहे। आज येथे संत नरहरी महाराजांच्या 739व्या पुण्यतिथीनिमित्त सर्व लोक एकत्र आले। सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद। जय नरहरी। जसा इतिहास आहे तसं संत महात्म्यांनी आपला सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य जनतेला एक चांगला पद दाखवून दिला आहे, चांगली शिकवण दिली आहे। त्या संतांपैकी संत शिरोमणी सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ नरहरी महाराजांची आज पुण्यतिथी। या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी खरोखर अतिशय चांगलं वातावरण बघायला मिळालं। ही सर्व सराफ असोसिएशन एक नव्हे तर संपूर्ण देवी चौक आणि आमच्या प्रभागातील सर्व व्यापारी मंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि पुन्हा एकदा या संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे चालण्याची प्रवृत्ती या ठिकाणी दिसून आली। आज मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मित्रमेळा परिवार नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि तालचे कुटुंबियांच्या वतीने संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांना आदरांजली अर्पण करतो। नमस्कार। जय नरहरी महाराज की जय। नरहरी महाराज हे सुवर्णकार समाजाचे कलाकुसरीचे सोन्याचे दागिने बनवणारे संत होते। तेव्हा ते शिवभक्त असल्यामुळे एका सावकाराने त्यांना सोन्याचा करगोटा करायला सांगितला। त्या सावकाराला मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी तो नवस केला होता। मग ते नरहरी सोनाराकडे आले आणि त्यांनी सांगितले की मला मुलगा झाला आहे, त्याच्यासाठी तुम्ही सोन्याचा एकदम कलाकुसरीचा करगोटा करून द्या। तेव्हा नरहरी महाराज म्हणाले देतो, पण मी शिवभक्त असल्यामुळे मला माप घ्यायला, माझ्या डोळ्याला पट्टी बांधून मग मी माप घ्यायला जाईल। मग त्यांनी तो करगोटा बनवला आणि त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून ते माप घ्यायला गेले। तर तेथे गेल्यावर ते माप घ्यायला लागल्यावर तो करगोटा थोडा कमी अधिक जास्त व्हायचा। करगोट्याचं माप घ्यायला गेले का त्यांच्या हाताला शिवपिंड लागायची, त्यामुळे त्यांनी ती डोळ्याची पट्टी काढली
आणि ती पट्टी काढल्यावर त्यांना विठ्ठल दिसली. तेव्हा ते म्हणाले की विठ्ठल आणि शंकर हे एकच अवतार आहे. त्याच्यामुळं त्यांनी सगळं दोन्ही एकच असल्यामुळं, हरिहार असल्यामुळं, तर त्यांनी तो करगुटा करून दिला. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.